कल्पना करा, एक दाट जंगल आणि तिथे एका गुप्त ठिकाणी शत्रूचा अड्डा आहे आणि तिथे नुकत्याच बेशुद्ध केलेल्या एका महत्वाच्या व्यक्तीला आणलं जातंय. एखाद्या थ्रिलर कादंबरीसारखं वाटतं हे. अगदी. आणि आज आपल्याकडे असंच एक पान आहे, बाजिंद नावाच्या कादंबरीतून आलेलं. हे एक पान म्हणजे मला वाटतं एका मोठ्या वादळाची पहिली झलक आहे. हो. आपलं आजचं काम म्हणजे या एका पानात दडलेलं नाट्य, संघर्ष आणि मानवी स्वभाव शोधून काढणं. हे खूपच आकर्षक आहे, कारण कधीकधी एका मोठ्या कथेचा संपूर्ण सार तो तिच्या एका छोट्याशा भागात दडलेला असतो. बरोबर. आणि हे पान नेमकं तेच करतंय. इथे केवळ मारामारी नाहीये, तर स्वाभिमान, क्रूरता आणि सूड या भावनांचा एक स्फोटक कॉकटेल आहे. चला तर मग सुरुवातच करूया त्या पहिल्या धक्कादायक घटनेने. कोणीतरी पाठीमागून खंडेराच्या डोक्यात जोरदार प्रहार करतं आणि त्यांची शुद्ध हरपते. म्हणजे सुरुवातच एका भ्याड हल्ल्याने होते, समोरासमोरची लढाई नाही ही. बरोबर. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. लेखकाने हल्ल्याची पद्धत निवडूनच हल्लेखोरांचा स्वभाव आपल्यासमोर ठेवला आहे. हो, पाठीमागून केलेला वार. पाठीमागून केलेला वार हा नेहमीच कपटाचं प्रतीक असतो. याचा अर्थ समोरची व्यक्ती ती इतकी ताकदवान आहे की तिला समोरासमोर हरवणं शक्य नाही. किंवा हल्लेखोरांना धोका पत्करायचा नाहीये. अगदी. त्यांना विजय हवाय, पण शौर्याने नाही तर कारस्थानाने. आणि मग खंडेरायाला नेलं जातं ते जंगलातल्या एका गुप्त अड्ड्यावर, जिथे सूर्यरावाच्या फौजेचा तळ आहे. म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित आहे. एक मोठं कारस्थान आहे हे. आणि इथेच आपल्याला या कथेच्या मुख्य खलनायकाची म्हणजे सूर्यरावाची ओळख होते. मजकुरात एक ओळ आहे जी मला खूपच विचित्र वाटली. कोणती? गंभीर मुद्रेच्या सूर्यरावाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हो, ही ओळ म्हणजे सूर्यरावाच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. एकाच वेळी गंभीर आणि आनंदी असणं. हे काय दर्शवतं? हे दर्शवतं की तो आपल्या भावनांवर कमालीचा ताबा ठेवू शकतो. तो जर उन्मादाने हसला असता तर तो एक सामान्य खलनायक वाटला असता. बरोबर. पण त्याचा चेहरा गंभीर आहे, म्हणजे तो परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आहे, पण आतून त्याला आनंद होतोय. तो त्याच्या योजनेचा यशस्वीतेचा आहे. म्हणजे हा माणूस वरून शांत दिसतो, पण आतून तितकाच क्रूर आणि थंड डोक्याचा आहे. अगदी. आणि हेच त्याला जास्त धोकादायक बनवतं. हो, कारण अशा माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखणं खूप कठीण आहे. तो भावनेच्या भरात निर्णय घेत नाही. तो एक असा शिकारी आहे जो आपल्या शिकारीवर ताबा मिळवल्यानंतरही शांतपणे पुढच्या पावलाचा विचार करतो. तर सूर्यराव हा किती थंड डोक्याचा आहे हे कळलं. पण आता या शांत वातावरणात एक ठिणगी पडते. सूर्यरावासमोर एका कैद्याला आणलं जातं, जो फक्त एक सामान्य कैदी नाहीये. नाही. सूर्यरावाने जेव्हा विचारलं कोण आहे तो, तेव्हा त्याला उत्तर मिळतं की तो येसाजी शिर्क्यांच्या वाड्यातील हराम आहे. आणि इथे कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. कसं? शिर्के या आडनावामुळे हा संघर्ष वैयक्तिक पातळीवरून थेट दोन घराण्यांच्या संघर्षावर पोचतो. तो आता फक्त एक चोर नाही, तर शिर्क्यांच्या अस्मितेचं प्रतीक बनून उभा आहे. आणि तो हे सिद्धही करतो. त्याचे हातपाय बांधलेले आहेत, तो शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे पराभूत आहे. पण त्याचा स्वाभिमान अजून जिवंत आहे. हो, तो सूर्यरावाला थेट आव्हान देतो. तो गर्जून म्हणतो, हिम्मत असेल तर एकदा माझे हातपाय खोला. ही शिर्क्यांची औलाद काय आहे तुम्हाला दाखवते. हे विलक्षण आहे. एका बांधलेल्या कैद्याकडून असं आव्हान येणं. त्याचा आवाज अजिबात दबलेला नाहीये. यातच त्या पात्राची खरी ताकद आहे. शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती कितीतरी पटीने मोठी असू शकते. तो सूर्यरावाच्या सत्तेला आव्हान देतोय. आणि शिर्क्यांची औलाद हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. तो फक्त स्वतःबद्दल नाही बोलत. नाही, तो आपल्या संपूर्ण घराण्याची, आपल्या पूर्वजांची शानपणाला लावतोय. ही केवळ एका व्यक्तीची गर्जना नाहीये, तर एका संपूर्ण वंशाचा हुंकार आहे. मला वाटतं त्या क्षणी त्याला मृत्यूची भीती वाटत नसावी. नक्कीच. ही एक मानसशास्त्रीय खेळी आहे. तो सूर्यरावाला डिवसतोय. तो सांगतोय की तू मला कैद करू शकतोस, पण माझ्या स्वाभिमानाला हात लावू शकत नाहीस. आणि सूर्यरावाचा प्रतिसाद तर म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा फे. या आव्हानाने त्याचा अहंकार दुखावतो. हो, मजकुरात लिहिलंय की त्याच्या आकस्मिक आवाहनाने सूर्यरावचे डोके भडकले. मला वाटलं होतं की तो रागाच्या भरात त्या कैदेलाच मारेल, पण तो काहीतरी वेगळंच करतो. तो जवळच असलेल्या सावित्रीला जोरात थप्पड मारतो. 1, 2, 3 वेळा. ही या पानावरील सर्वात धक्कादायक आणि सूचक घटना आहे. या एका कृतीतून सूर्यरावाचा मुखवटा गळून पडतो. आणि त्याचा खरा चेहरा समोर येतो. यातून काय दिसतं आपल्याला? त्याचा भ्याडपणा. तो आपला राग, आपली हताशा अशा व्यक्तीवर काढतोय जी त्याच्या नियंत्रणात आहे, जी दुर्बळ आहे. म्हणजे त्याची ताकद फक्त दुर्बल लोकांवरच चालते.
हे खूपच डिस्टर्बिंग आहे. अगदी बरोबर. याला डिस्प्लेस्ड अग्रेशन म्हणतात. तो त्या कैद्याला मारू शकत नाही, कारण तसं केलं तर तो त्या कैद्याचा विजय ठरेल. अच्छा. म्हणून तो सर्वात सोपं लक्ष निवडतो, सावित्री. हा हल्ला त्याच्या क्रूरतेसोबतच त्याच्या आत दडलेल्या असुरक्षिततेचा पुरावा आहे. आणि त्या प्रहारांमुळे सावित्रीच्या तोंडातून रक्त येतं. ही हिंसा केवळ शारीरिक नाही. नाही, ती इतरांसमोर सावित्रीचा अपमान करणारी आहे. पण मग ही सावित्री आहे तरी कोण? तिचं सूर्यरावाशी नातं काय आहे? हेच प्रश्न कथेला अधिक गुंतागुंतीचं बनवतात. ही कृती हेही दाखवते की सूर्यरावाच्या गोट्यातही सर्व काही आलबेल नाही. तो तिच्यावर हल्ला करून अप्रत्यक्षपणे त्या कैद्याला आपली सत्ता दाखवतोय. बघा, मी काहीही करू शकतो. पण हे करताना तो नकळतपणे स्वतःचं चारित्र्य हनन करतोय. बरोबर. ही सगळी घटना पाहिल्यावर तो कैदी शांत बसतो का? नाही, अजिबात नाही. तो आणखी पेटून उठतो. सूर्यरावाची ही कृती पाहून त्याचा राग अनावर होतो आणि तो सूर्यरावाच्या वर्मावर शेवटचा आणि सर्वात मोठा घाव घालतो. काय म्हणतो तो? तो ओरडून म्हणतो, हरामखोर पिरजीची औलाद, तोंड बंद ठेव. तुझ्या साऱ्या घराण्यात गद्दारी क्रूरता भरलीय. बापरे. इथे हा संघर्ष कळस गाठतो. आता हा केवळ शिर्के विरुद्ध सूर्यराव नाही राहिला. नाही, आता तो शिर्के विरुद्ध पिरजी घराण्याचा झालाय. त्या कैद्याने आता लढाईचं मैदानच बदलून टाकलंय. तो सूर्यरावाच्या वर्तमानावर नाही तर त्याच्या मुळावर हल्ला करतोय. गद्दारी आणि क्रूरता हे दोन शब्द म्हणजे सूर्यरावाच्या घराण्याच्या इतिहासाला लावलेले कलंक आहेत. शारीरिक हल्ला शब्दांच्या हल्ल्यासमोर पूर्णपणे फिक्का पडलाय. अगदी. पिरजीची औलाद हा उल्लेख शिर्क्यांची औलाद याच्या अगदी विरुद्ध उभा राहतो. एका बाजूला स्वाभिमान आहे तर दुसऱ्या बाजूला गद्दारीचा शिक्का. या एका वाक्याने त्या कैद्याने सूर्यरावाला निःशब्द केलं असेल नाही का? म्हणजे तो आरोप स्वीकारण्यासारखा आहे. म्हणजे त्या कैद्यानं सूर्यरावाला अशा कोंडीत पकडलं आहे जिथून सुटण्याचा मार्गच नाही. हो, सूर्यरावानं सावित्रीला मारून आपली शारीरिक ताकद दाखवली, पण त्या कैद्याने शब्दांचा वापर करून सूर्यरावाला नैतिकदृष्ट्या नागडं केलंय. तर या एका पानाच्या प्रवासातून आपण कुठे येऊन पोचलो आहोत? किती गोष्टी उलगडल्या. एक साधा हल्ला, एक गुप्त अड्डा, एक स्वाभिमानी कैदी, आणि या सगळ्यांमधून आपल्याला एका मोठ्या खोलवर रुजलेल्या संघर्षाची झलक मिळाली. हा संघर्ष दोन व्यक्तींमधला नाही तर दोन घराण्यांमधला आहे. आणि सूर्यराव, तो केवळ एक सामान्य खलनायक नाही, तो धूर्त आहे, क्रूर आहे, पण आतून तितकाच अस्थिर आहे. त्याचा स्वतःच्या रागावर ताबा नाही. आणि दुसरीकडे शिर्क्यांचा तो अज्ञात वंशज, शारीरिकदृष्ट्या कैदी पण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र. लेखकाने हे किती प्रभावीपणे मांडलंय. अविश्वसनीय आहे. आणि या सर्व घटनेनंतर एक प्रश्न मनात घर करून राहतो. कोणता? जर या एका पानात इतका द्वेष आणि संघर्षाची आग दिसत असेल तर या कथेच्या मुळाशी म्हणजे शिर्की आणि पिरजी यांच्या घराण्यांमध्ये नक्की कोणता असा विश्वासघात झाला असेल ज्याची जखम आजही इतकी ताजी आणि भळभळतीये? त्या इतिहासाच्या कोणत्या पानावर या द्वेषाची सुरुवात झाली असेल?